नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? शब्दयुग्म. हा व्याकरणचा एक धडा आहे, त्याचं नाव काय? शब्दयुग्म. काय आहे? शब्दयुग्म. आणि हा धड्याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिले आपण बघणार आहे शब्दयुग्म यांची परिभाषा. काय बघणार आहे? शब्दयुग्म यांची परिभाषा पहिले आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आहे. जसा बघा इथे, शब्द दो शब्दों को जोड़ो के रूप में प्रयोग किया जाता है तो वे शब्दयुग्म कहलाते हैं. जेव्हा ज्या शब्दातून नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे, ज्या शब्दातून किंवा ज्या शब्दातून जोडणाऱ्या रूपातून प्रयोग केलेले जात आहे ते शब्दयुगम बोलून जात आहे. ते काय करून जात आहे? शब्दयुगम बोलून जात आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी, जे शब्दांच्या बघा, पुन्हा बघा, जेव्हा शब्दांचा जोडण रूपातून प्रयोग केलेले जात आहे ते शब्दयुगम कहलातून जात आहे. हिंदी भाषा में कुछ शब्दों का प्रयोग जोड़ों के रूप में किया जाता है. हिंदी भाषातून काही शब्दाचा प्रयोग जोडा रूपातून केलेले जात आहे. कळलं की नाही? पुन्हा सांगू का? हो. हिंदी भाषातून काही शब्द आहे ज्यांचा प्रयोग जोडातून रूपातून केलेले जात आहे. ऐसे करते समय उनके बीच में योजन चिन्ह का प्रयोग किया जाता है. असा करता वेळी त्यांचा मध्यमगे योजन चिन्ह यांचा प्रयोग करून जात आहे. जसे घर घर शिक्षा का प्रचार होना चाहिए. घरी घरी शिक्षाचा प्रकार होणार पाहिजे. दुसरा, शादी में खाना पीना देर तक चलता रहा. शादी म्हणजे लग्नमध्ये खाण्यापिण्याची हे व्यवस्था खूपच देरातून चाललेले होते. तिसरा, शिक्षा से ऊंच नीच का भेद मिटेगा. शिक्षा यातून उच्च किंवा नीचाचा भेदभाव भेटणार आहे. तर हा झाला शब्दयुग्म यांची परिभाषा आणि त्याबद्दल त्यांचं परिणाम कसे होऊन जाते आणि त्यांचे काही उदाहरण पण आपण पाहिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे, शब्दयुग को अनेक वर्गों में बांटा जा सकता है. युगाला अनेक वर्गातून आपण बांटलेले जात आहे. कोणकोणता? बघा, पहिला पर्याय युग्म. पहिला काय आहे तुमचा? पर्याय युग्म. काय आहे? पर्याय युग्म. जहां दोनों शब्दों का अर्थ एक सा होता है. पर्याय युग्म मध्ये दोघही शब्द जे आहे त्यांचा अर्थ एकासारखा होऊन जात आहे. पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. पर्याय युग्म मध्ये जिथे दोनही शब्द त्यांचा अर्थ एकसारखा होऊन जात आहे. जसे शादीचा काय होणार? ब्याह. एकही आहे परंतु त्यांचा अर्थ वेगळे दिलेले आहे. हसी खुशी, सूझ बूझ, पूजा पाठ, टूटा फूटा, सीधा साधा, कथा वार्ता, जान पहचान, घूमना फिरना, कूड़ा करकट. कळलं? पुन्हा सांगू का एकदा? हो. बघा इथे, शादी ब्याह, हसी खुशी, सूझ बूझ, पूजा पाठ, टूटा फूटा, सीधा साधा, कथा वार्ता, जान पहचान, घुमना फिरना, कूड़ा करकट. तर याबद्दल असंही होऊन जात आहे. अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण यांचा विलोम शब्द बघणार आहे. काय बघणार आहे? विलोम शब्द बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचा आहे. जब दोनों शब्द एक दूसरे के विरोधी होते हैं. विलोम शब्द कोणाला म्हणतात? जेव्हा जे शब्द तुम्हाला दिले जात आहे ते एकमेकाशी विरोधी होऊन जाणार आहे. म्हणजे आपण उलटा पण म्हणू शकतं. एकमेकाशी विरोधी होऊन जाणार आहे किंवा उलटा पण म्हणू शकतं. जसं इथे बघा, आना जाना, अच्छा बुरा, हार जीत, लड़का लड़की, इधर उधर, जीवन मरण, बच्चे बूढ़े, सुख दुःख. तर याबद्दल ही विलोम युग्म शब्द यांच्या असं परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण तिसरा पाहणार आहे. तिसरा काय आहे तुमच्या? पुनरक्त युग्म. काय आहे तुमच्या? पुनः रक्त युग्म. जब एक ही शब्द दो बार लिखा जाता है. जेव्हा एकही शब्दाला आपण 2 बार लिहितो त्यांना आपण म्हणतात पुनरुक्त युग्म. काय म्हणतात? पुनरक्त युग्म. जसं इथे बघा, उंचे ऊंचे, जल्दी जल्दी, क्या क्या, वन वन, घर घर, गांव गांव, पल पल,
बच्चा, बच्चा. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार आहे पुनरुक्त युग्म शब्द जे आहे ते एक बद्दल एकही लिहितात आहे आणि पुन्हा पुन्हा जेव्हा आपण लिहितो त्यांना म्हणतात आपण पुनरुक्त युग्म शब्द. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा इथे चौथा, सार्थक निरर्थक युग्म. आता काय आहे सार्थक निरर्थक युग्म? ऐसे युग्मों में पहला पद सार्थक होता है. असा युग्मातून पहिला पद जे आहे ते सार्थक होतं आहे और दुसरे शब्द का कोई अर्थ ना होता आणि दुसऱ्या शब्दाचा कोणताही अर्थ नाही होऊन जात आहे. पुन्हा सांगत आहे मी नीट प्रमाणे ऐकून घ्या. असे युग्म शब्द आहे ज्यांचा पहिला पद सार्थक होऊन जात आहे आणि दुसरा शब्द कोणताही अर्थ नाही आहे. कळलं? हो. जसं इथे बघा लूट पाट, जात पात, पूछताछ, पाणी वाणी, अता पत, मिठाई विठाई, कागज वागज, पैसा वैसा. तर याबद्दल हा जे सार्थक निरर्थक युग्म शब्द आहे तर असं प्रमाणे होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे शब्द युग्म आहे त्यांच्या परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे, त्यांच्या परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे आणि कशाप्रमाणे त्यांचा प्रयोग करून होत आहे आणि याबद्दल तुम्हाला ही माहिती जाणून पाहिजे की कशाप्रमाणे त्यांच्याबद्दल करून घेत आहे आणि त्याच्या बदलातून कसे परिवर्तन होऊन जात आहे. अशाप्रमाणे त्यांच्या अजून काही जे शब्द दिलेले आहेत ते जो मला नाही समजत आहे ते पुन्हा ऐकायचं आहे. कळलं की नाही? आणि जिथे जिथे तुम्हाला असं वाटत आहे की नाही हे सगळं व्यवस्थित नाही आहे किंवा कसं करायचं किंवा कसं नाही करायचं, तुम्हाला कोणताही बातमी नाही ऐकत आहे तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकायचं आहे. पुन्हा पुन्हा ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकणार आहे तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे किंवा समजणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळालं आहे तर पुन्हा मी सांगणार आहे. कळालं? तर तुम्ही हाच सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हा सगळं कुठून भेटत आहे किंवा कुठून नाही भेटत आहे सगळं तुम्हाला माहिती आहेत का? नाही. तर हा सगळं तुम्हाला आज विद्यालयाबरोबर भेटत आहे जे कुठेही तुम्ही बसून त्यांचा ज्ञानाचा प्रसार घ्यायचा आहे. हा आज विद्यालय पहिलं असं ऑनलाईन विद्यालय आहे जे नेहमीच प्रमाणे कुठेतरी आलेला नाही आहे. ते स्वतःही तयार केलेले जात आहे आणि या बघून खूपच असे विद्यार्थी जे यामध्ये जोडून जाणार आहे. इथे फक्त एकही विषयाबरोबर नाही बोलत जाणार आहे. अनेक विषय जे तुमच्या समोर आलेला आहे जसं हिंदी, मराठी, भूगोल, इतिहास, विज्ञान, गणित हा सगळं तुम्हाला इथे भेटत आहे आणि याबद्दलही तुम्हाला हा सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्ट आहे. याबद्दलही तुम्हाला सर्व भेटत आहे आणि याबरोबरही तुम्हाला असं पण आहेत की कशाप्रमाणे तुम्ही यांचा शोध करायचा. असं नाही की तुम्ही कुठून फिरायला जायचं आहे तर तुम्हाला नाही तुम्ही यांचं ज्ञान घेऊ शकता. तुम्ही कुठेही बसून कुठेही करून या विज्ञानाचं ज्ञान तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जोडलेला आहे माहीत आहे मला, परंतु अजून कोणी असं आहे तर तुला पण जोडून घ्या कारण की हा आज विद्यालय तुमच्यापेक्षा खूपच चांगल्या प्रमाणे हे इथे दिलेले आहेत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळालं आहे तर पुन्हा सांगत आहे मी. कळालं?